गावासाठी जे काय करू शकतील ते फक्त संग्राम पाटीलच करू शकतील असं गावाचा विश्वास आहे. आपला संग्राम हा जो आम्ही टॅगलाईन घेऊन चाललोय तो त्यासाठीच घेऊन चाललोय की माणुसकी बघतात संग्राम पाटील. तिने विरोधकांची पण कामं केलेली आहेत. तर आम्ही संग्राम पाटलावर काय काय वेळा ओरडतो, कारण का की तो विरोधकाचं काम करतो. संग्राम पाटील खूप प्रेमळ आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. कारण ते विरोधक जरी दारात आले तरी त्यांचा जर काय प्रश्न विरोधक घेऊन आले तरी ते काम करतात. त्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे. एक परी जर का तो आपलं काम राहिलं तरी चालेल, पण विरोधकांना पण बरोबर घेतो. विरोधक आणि समर्थक असं त्याच्याकडे कुठलाही प्रकार येत नाही. इथं पक्ष बघत नाही, तिथं माणुसकी बघतात. बंटी साहेबांच्या पावलावर पाय ठेवून काम करणारे उमेदवार आणि हे संग्राम पाटलाचं मोठं गुण आहे. त्यामुळे 100% मी सांगतो का तुम्हाला की गाव असेल किंवा उपनगर असेल याच्यामध्ये संग्राम पाटलाला भरघोस मतं मिळणार. म्हणूनच आज पाचगावच्या जनतेनं आणि बंटी साहेबांनी विश्वास सार्थ ठेवून त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ही उमेदवारी नक्कीच सार्थ ठरेल. आणि मग तुम्हाला समजेल की संग्राम पाटलानं काम काय केलं. जनतेचं काम इतकी करतात की काय सांगण्याच्या पलीकडे. आज जर एखाद्या घरात एखादी व्यक्ती आजारी आहे आणि त्यांच्या घरात कोण नाही, जरी सकाळी फोन केला, संग्राम पाटील जर बाहेर असतील तर तिथून ते येतात आणि त्या पेशंटला घेऊन दवाखान्यात स्वतः हजर असतात. एक वेळ सकाळी तुम्हाला फोन जर का केला आणि जर का समजा त्यांना जर का वेळ नसेल तर संध्याकाळी तुमच्या घरात संग्राम पाटील असणार, हे मी छातीत ठोकपणे सांगतो. त्यामुळे संग्राम पाटलांचं व्यक्तिमत्व त्याच्यावरच कळते आपल्याला की किती चांगलं आहे. हे अत्यंत चुकीचं समजूत आहे. त्यांना पदाचा अजिबात स्वार्थ नाही. संग्राम पाटलांनी कुठलेही तोंड बघून काम केलेलं नाही. तोंड बघून कुठली सगळी धरून काम. खरंच मी काय सांगतो की जिल्हा परिषद सोडा, पाचगाव सोडा, पाचगाव 100% संग्राम पाटलाच्या मागे आहे. नाही आता हे बघा, लोकांनी जर निवडलं असेल तर आपण त्यांनी काय बोलता येत नाही. लोकांनी त्यांना निवडले नाही. आता अनुभव आहे ना, 15 वर्ष त्यांच्याकडे ग्रामपंचायत असल्यामुळे त्यांचा कामाचा अनुभव आम्हाला आहे ना. कारण जनतेनंच त्यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरल्यामुळं त्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतलेला आहे. कारण प्रशासकीय ज्ञान किंवा प्रशासकीय जे त्यांना माहिती आहे, कारण जनतेला सुद्धा माहिती आहे त्यांनी काय कामं केलं त्यांनी काय नाही. पण आम्ही लोक थांबत नाही ना, आम्हाला वापायचीच संग्राम पाटील, मग कुणाकडे देऊया. आणि ज्या वेळेला आम्ही बोलवतो त्या वेळेला हजर राहतात. तर दुसरा सदस्य देऊन काही तो याला तरी पाहिजे, नाही तर मागच्या सदस्य कधी झालं तर काय अवघड होऊन बसेल ना. सांगेल ते करणार आहे ती. म्हणून ही जनता सगळी त्यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे संग्राम पाटील एक संग्राम पाटील, बाकी दुसरं कोण नाही. संग्राम पाटील साहेब 24 तास उपलब्ध असणारं व्यक्तिमत्व आहे. अगणित म्हणजे आम्ही ते संकेत तुम्हाला सांगू शकत नाही किती आणि त्यांच्या प्रेमाखातर आम्ही त्यांच्या आता प्रचार फिरत आहे. एवढी जनता पैशासाठी आलेली नाही, फक्त संग्राम पाटलांसाठी आल्या का तर त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. पाचगाव मधल्या कुठल्याही उपनगरामध्ये जावा, त्या एखाद्याच्या घरात जावा, तिथे 5 मिनिटं चहा प्या आणि त्या तिथल्या लेडीजची मुलाखत घ्या आणि मग तुम्हाला समजेल की संग्राम पाटलानं काम काय केलं. असं तुम्ही दाखवा की तोंड बघून कामं केलेली आहेत. जर तसं झालं असेल तर तुम्ही म्हणाल ते आम्ही ऐकतो. म्हणजे आम्ही सगळ्यांनी जाऊन बंटी साहेबांच्याकडे विनंती केली की आम्हाला संग्राम पाटीलच पाहिजे. पाचगाव जे त्यांनी विकास कामं करून दाखवले, पाचगाव मध्ये आज येण्यासाठी रस्ता नव्हता किंवा पाण्याची एकच टाकी होती पाचगाव मध्ये आणि सगळं गाव घागरी घेऊन पाण्यासाठी रात्रभर टाकीवर बसायची. पण दादा आल्यापासून त्यांनी हे पाणी येते ते फक्त संग्राम पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार बंटी साहेब यांच्यामुळे, नाहीतर पाचगावला पाणी 15-15 दिवस पाणी नसायचं. कॉलनी एरियात लोक घर घ्यायला तयार नव्हती की पाणी नाही म्हणून. पण आता एवढी लोकसंख्या वाढत चालली की वर्षाला 2000 पटीत पाचगावची लोकसंख्या वाढत चालली. असा हा पाचगावचा प्रकार होता. ज्या महिला आमच्या घागर घेऊन फिरायच्या त्या आज सगळं बंद करून गाडी कुठेतरी लावायची आणि मग घरापर्यंत चालत जायचं. तर आता तुम्ही आपल्या घरात गाडी घेऊन गेला तरी चालला. अशा पद्धतीचं संग्राम पाटलांनी रस्ते आणि पाण्याचे प्रश्न सोडवलाय. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांचा आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि या प्रचारामध्ये सहभागी झालेले काही कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल, आज संग्राम पाटील यांच्या प्रचारामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. संग्राम पाटील हे त्याप्रमाणे सक्षम उमेदवार आहेत असं वाटते का? होय होय, सक्षम उमेदवार संग्राम पाटील. काय असं वेगळं संग्राम पाटलांनी काम केलं? आता तरी 10 वर्ष आता ते आता सरपंच आहेत. गेली 10 वर्ष ते सरपंच आहेत आणि बरीच कामं त्यांनी केले तिथं, त्यामुळं ते निवडून येते खात्री आहे. बर, संग्राम पाटलांचं काम ओके आहे सगळीकडनं. बर, व्यवस्थित सगळं काम संग्राम पाटलांनी कामं केली, फक्त तोंड बघूनच केली? नाही तोंड बघून नाही.
नाही तोंड बघून नाही. काय सांगताय? विकास काम चांगलं केलं. काम चांगलं केलंय. आता जिल्हा परिषदला उभारलेले आहेत, काय वाटतंय जिल्हा परिषद मतदारसंघाचा कामं करतील का होती? करणार हा? 10 वर्षाचा अनुभव आहे. 10 वर्षाचा अनुभव आहे. काय सांगताय संग्राम पाटील यांच्या प्रचारामध्ये तुम्ही सहभागी झाले आहात, काय भावना आहेत? संग्राम पाटील खूप प्रेमळ आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि तिने विरोधकांची पण कामं केलेली आहेत. धडाडीचा कार्यकर्ता आहे, उमदा नेतृत्व आहे त्यांच्याकडे आणि त्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे या राजकारणातला. त्यामुळं आता गावात तसं बघायला गेलं तर काही सुविधा राहिलेलेच नाहीत की अशा सुविधा राहिल्या किंवा हे केले ते केले. रस्ते गटरच केले म्हणून काय सुविधा केल्या असं पण नाही, तर त्यांनी ते अगोदरपासूनच त्यांचं प्लॅनिंग आहे आणि त्यांनी केलेलं आहे. त्यांनी विजन सगळं पूर्ण केलेलं आहे आणि मला असं वाटतं की ते खात्रीशीर निवडून येतील. त्यांच्या पत्नी देखील सरपंच आहेत आणि ते 10 वर्ष सरपंच म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. आता जिल्हा परिषदेसाठी ते निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. सगळीच पदं त्यांनाच पाहिजेत असं कुठं स्वार्थ दिसतोय का? असं काही नाही, असं काही नाही, असं काही नाही. त्या तोला मोलाचाच उमेदवार पाहिजे ना, की जेणेकरून त्याचं व्यक्तिमत्व पण चांगलं पाहिजे, काम करण्याची इच्छा वृत्ती ही पण चांगली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांना साहेबांनी तिकीट दिलेलं आहे. बर, साहेबांनी तुम्ही तिकीट दिलं असं म्हणालात, पण मात्र आता सध्याच्या घडीला कुठंतरी संग्राम पाटील पैशाचा आमापाचा वापर करतायत, दबाव तंत्र नाही नाही नाही, असं काही नाही, असं काही नाही. त्यांच्याकडं असं दबाव किंवा पैशाचा वापर असा काही विषय नाही. फक्त आता त्यांचं कसं आहे, समाजकार्यासाठी त्यांनी झोकून दिलेलं आहे स्वतःला, की त्यांच्या मनामध्ये ओढ आहे की बाबा समाजासाठी आपण काहीतरी करावं, ह्या भावनेतूनच त्या ह्या इलेक्शन मध्ये उभारले. पण हे समाजकार्य करत असताना संग्राम पाटलांनी कुठंतरी तोंड बघूनच कामं केली? नाही नाही नाही, असं काही झालेलं नाही. असं तुम्ही दाखवा की तोंड बघून कामं केलेली आहेत. जर तसं झालं असेल तर तुम्ही म्हणाल ते आम्ही ऐकतो. दादा तुम्ही काय सांगाल? संग्राम पाटील ज्या प्रमाणात आता सरपंच म्हणून तिने कामं केलीत असं यांनी सांगितलं, मात्र आता जिल्हा परिषदेला ते उभारलेले आहेत. जिल्हा परिषदेचं जो काही विकास आहे ते विकास करण्यासाठी सक्षम असा लोकप्रतिनिधी होईल असं वाटतंय का? संग्राम पाटील हे सक्षम उमेदवार आहेतच आणि त्या सक्षम उमेदवाराच्या दृष्टीनंच बंटी साहेबांच्या पावलावर पाय ठेवून काम करणारे उमेदवार. म्हणूनच आज पाचगावच्या जनतेनं आणि बंटी साहेबांनी विश्वास सार्थ ठेवून त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ही उमेदवारी नक्कीच सार्थ ठरेल. कारण गेल्या 10 वर्षाचं व्हिजन बघता संग्राम पाटलांचं आणि येणारं व्हिजन हे सांगण्याची गरज नाही. तुम्हीच पुढच्या 5 वर्षानंतर ज्यावेळी बाईट घ्याल किंवा काय घ्याल त्यावेळी तुम्हाला ते व्हिजन तुम्ही स्वतः दाखवाल, याची खात्री आम्ही तुम्हाला मतदार म्हणून देतो. आजपर्यंत आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत, निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायची आणि विजयी झाल्यावर 5 वर्ष गायब व्हायचं. असं संग्राम पाटील करणार आहेत कशावर? संग्राम पाटील हे सामान्य कार्यकर्ते आहेत. जरी आज त्यांच्या पाठीमाग बॅकिंग वगैरे दिसत असेल तर ते सामान्य माणूस म्हणून जगणारा कार्यकर्ता आहे आणि सामान्यांचे कामं करण्यासाठी संग्राम पाटील, आपला संग्राम हा जो आम्ही टॅगलाईन घेऊन चाललोय तो त्यासाठीच घेऊन चाललोय की आपला संग्राम कशासाठी, तर तो निवडणुकीपुरता उभा राहणारा उमेदवार नाही, तर कंटिन्यू पाठीशी राहणारा, पाचगावकरांच्या पाठीशी राहणारा किंवा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पूर्ण पाठीशी राहणारा उमेदवार, यासाठीच आपला संग्राम ही टॅगलाईन आम्ही घेऊन चाललेला आहे. या संपूर्ण आता पाचगावचे सरपंच म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे, मात्र आता दुसरीकडे बघायला गेलं तर जिल्हा परिषद मतदारसंघातील लोक संग्राम पाटील यांच्या मागे का राहतील? पाचगावचं जे व्हिजन आहे, पाचगाव जे त्यांनी विकास कामं करून दाखवले, या पाचगावमध्ये आज येण्यासाठी रस्ता नव्हता किंवा पाण्याचा प्रश्न होता, ज्या महिला आमचा घागर घेऊन फिरायच्या त्या आज सगळे बंद करून त्या विकास कामाच्या जोरावर आणि त्या आपला संग्राम हा साधा सामान्य कार्यकर्ता या जोरावर नक्कीच जिल्हा परिषदेचे सर्व मतदारसंघ संग्राम साहेबांच्या पाठीशी राहतील असा विश्वास मी व्यक्त करतो. ताई काय सांगाल, आज संग्राम पाटील या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत, तुम्ही प्रचारामध्ये सहभागी झालेला आहात, काय व्यक्तिमत्व आहे संग्राम पाटलांचं? व्यक्तिमत्व समाजासाठी झटणारा माणूस आहे तो आणि त्याने इतकी कामं केल्यात ना, पाण्याचा प्रश्न असू दे, प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम आहे ऋतुराज दादांच्यावरून म्हणजे जे मंजूर झाले, तर रस्ते पण व्यवस्थित आहेत, पाणी एक दिवस एक आड येतं. परत बाकीचे सगळे देवळाचं काम असेल, भैरवनाथ मंदिरचं, भरपूर कामं त्यांनी केलेली. पण ही कामं करताना कुठंतरी त्यांनी या पदाचा आता स्वार्थ बघितलेला आहे म्हणून या निवडणुकीत उतरलेले आहेत, कामं केलेली आहेत आणि आता ही निवडणूक झाल्यावर पुन्हा 5 वर्ष गायब होणार. नाही असं काय होणार नाही, कारण जनतेला सुद्धा माहिती आहे त्यांनी काय कामं केले त्यांनी काय नाहीत आणि पदाचा असा स्वार्थ विरत असा काय नाही. पुढे त्यांना जसं त्यांनी पाचगावचा विकास केलेला आहे तसं त्यांना इतरही गावांचा करायचा इच्छा आहे. मोरेवाडी असेल, उजावाडी असेल किंवा आपले तामगाव असेल, जसा
पाचगावचा कायापालट जसा केलाय, मंदिर असू दे, आरोग्य केंद्र असू दे, रस्ते असू दे, लाईट असू दे, पाणी असू दे, असा त्यांना दुसऱ्याही भागाचा विकास करायचा आहे. म्हणून त्यासाठी त्यांना ते या जिल्हा परिषद उमेदवारी त्यांना मिळालेली आहे बंटी साहेबांच्याकडून आणि त्यासाठी ते उभारलेले आहे. तुम्ही आता म्हणलात की तिन्ही रस्ते आणि सगळ्यात महत्वाचा पाचगावचा पाणी पाण्याचा प्रश्न. प्रश्न, म्हणजे महिलांना तो पाण्याचा प्रश्न एक जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, तो देखील मिटवला असं तुम्ही म्हणताय. मात्र ते कामं करत असताना कुठंतरी संग्राम पाटलांनी लोकांची फक्त तोंड बघितली आणि कामं केली. नाही नाही, असं होणार नाही, असं केलंच नाही मी सांगते. कारण ते विरोधक जरी दारात आले तरी त्यांचा जर काय प्रश्न विरोधक घेऊन आले तरी ते काम करतात. इथं पक्ष बघत नाही, तिथं माणुसकी बघतात, समोरच्या माणसाचे नड काढतात. समोरच्या माणसाचा पक्ष नाही तो विरोधी पक्षाचा आहे, नाही तर हा ह्याचा आहे त्याचा आहे, असं काही नाही. माणुसकी महत्वाची आहे, माणुसकी बघतात संग्राम पाटील. आणि पाण्याचं म्हटलं तर त्यांनी आश्वासन असं काय नाही. पहिला जर पाचगाव मोरेवाडीचा पण भाग बघितला, पहिला असं विहिरीमध्ये जाऊन ओढ्यावर जाऊन धुणं वगैरे धुवायला लागत होतं. आता त्या मनानं बंटी साहेब जेव्हापासून या आमच्या ज्या दक्षिण मध्ये जेव्हा आमदारकी त्यांच्याकडे होती तेव्हापासून जेव्हा त्यांनी पाण्याचं जे मंजूर स्कीम केलेली आहे ना, तो पूर्ण त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. म्हणजे पहिल्या 10 पटीनं आता तरी व्यवस्थित सुखी आहे पाचगाव असू दे, मोरेवाडी. आता काय असं कुठं वाटतंय का की संग्राम पाटलांकडनं पैशाचा असा वापर केला जातोय आणि निवडणूक लढवली जाते? नाही नाही, असं काहीच नाही. माणसं फक्त माणुसकी म्हणून संग्राम पाटलांच्याकडे सगळी माणसं यायला लागल्या. त्यांना माणुसकी आहे, सगळ्या तळागाळातल्या लोकांचं ते काम करतात. म्हणजे असं हे नाही बाबा ह्या पक्षाचा त्या पक्षाचा, असं काहीच नाही. आणि पैशाचा वापर तर अजिबात नाहीये. माणुसकीमुळे माणसं एवढी जमा झाल्यात, त्यांच्यावर काहीतरी प्रेम आहे, त्यांनी काहीतरी काम केले म्हणून तीच जवळ येतात माणसं. बाबा काय तर ह्या माणसात आपण पुढं त्यांना वरती जिल्हा परिषदला पाठवूया, कारण त्यांनी झटणारा कार्यकर्ता आहे सामान्य तळागाळातला. संग्राम पाटलांकडनं कामं होतील का? 100% आहे. 100%. हो 100% आतापर्यंत 10 वर्ष केलेले. तोंड बघून कामं केली. तोंड बघून कुठली सगळी धरून काम केली. तोंड बघून नाही. आता कुठेतरी या जिल्हा परिषद सदस्य व्हायचं आहे म्हणून ही एवढी कामं केली. त्या पदाचा स्वार्थ आहे का त्यांना? त्यांना पदाचा अजिबात स्वार्थ नाही. संग्राम पाटलांनी कुठलेही तोंड बघून काम केलेलं नाही. आज आम्ही काँग्रेसकडे असलो तर आम्ही संग्राम पाटलावर काय काय वेळा ओरडतो, कारण का की तो विरोधकाचं काम करतो. एक परी जर का तो आपलं काम राहिलं तरी चालेल, पण विरोधकांना पण बरोबर घेतो. विरोधक आणि समर्थक असं त्याच्याकडे कुठलाही प्रकार येत नाही. आणि हे संग्राम पाटलाचं मोठं गुण आहे. त्यामुळे 100% मी सांगतो का तुम्हाला की गाव असेल किंवा उपनगर असेल याच्यामध्ये संग्राम पाटलाला भरघोस मतं मिळणार. पाचगाव साठी काय विशेष असं योगदान संग्राम पाटलांनी दिले? पाचगाव साठी म्हणायचं गेलं तर पाचगावला पाणी कुठे मिळत होतं? पाचगावला तर 1 दिवस आड करून पाणी येते. हे पाणी येते ते फक्त संग्राम पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार बंटी साहेब यांच्यामुळं. नाहीतर पाचगावला पाणी 15-15 दिवस पाणी नसायचं. गाडी कुठेतरी लावायची आणि मग घरापर्यंत चालत जायचं, असा हा पाचगावचा प्रकार होता. तर आता तुम्ही आपल्या घरात गाडी घेऊन गेला तरी चालला, अशा पद्धतीचं संग्राम पाटलांनी रस्ते आणि पाण्याचे प्रश्न सोडवलाय. त्यामुळे संग्राम पाटील एके संग्राम पाटील, बाकी दुसरं कोण नाही. आता संग्राम पाटील एके संग्राम पाटील तुम्ही म्हणताय, मात्र या जिल्हा परिषद मतदारसंघातील लोक संग्राम पाटील यांच्या मागे कितपत राहतील असा तुम्हाला विश्वास? हो, मागं राहणारच. मी काय सांगतो की जिल्हा परिषद सोडा, पाचगाव 100% संग्राम पाटलाच्या मागे आहे. पण मी काय म्हणतो, मोरेवाडी, तामगाम आणि मुजळावाडीकरांनी पण मी सांगतो त्या पद्धतीने संग्राम पाटलाला मदत करायला पाहिजे. कारण का की आपल्या पाचगाव सारखं जर का त्यांची गावं करून घ्यायची म्हटलं तर संग्राम पाटलाला त्यांनी 100% मदत करायला पाहिजे. आता या निवडणुकीत संग्राम पाटील कुठेतरी पैशाचा अमाप वापर करावा आणि निवडणूक लढवावं लागेल? अजिबात नाही. पैसे काय त्यांना पैसे वाटून त्याचा काय, त्याच्याकडे लोकच त्यांनी एवढी सांभाळलेत. एक दिवस लोकांना पैसे द्यायचा असा काही विषय येत नाही. लोक त्यांनी एवढे प्रेमाने सांभाळत. मी आता त्यांच्या रॅलीमध्ये आहे म्हणून तुम्ही माझी ही मुलाखत घेऊ नका. पाचगाव मधल्या कुठल्याही उपनगरामध्ये जावा, त्या एखाद्याच्या घरात जावा, तिथे 5 मिनिटं चहा प्या आणि त्या तिथल्या लेडीजची मुलाखत घ्या आणि मग तुम्हाला समजेल की संग्राम पाटलांनी काम काय केलं. लेडीजचा कम्प्लीट विषय संग्राम पाटलांनी सॉल्व्ह केला. आपण आतापर्यंत अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात, मतदानापुरते यायचं, मतं मागायची आणि 5 वर्ष गायब व्हायचं. असं संग्राम पाटील करणार नाहीत कशावर? नाही, मी काय सांगतो की आता दुसऱ्या सदस्यांचं सोडून द्या. मागच्या वेळचा जो सदस्य होता जिल्हा परिषदचा इथला, त्याचं नाव जरी इथल्या एखाद्या लोकांनी जर का सांगितलं का नाही तर मी विरोधकाला मतदान करतो.
तुमच्या समोर. त्यांनी नाव सांगावं मागच्या वेळी कोण जिल्हा परिषद सदस्य होता. संग्राम पाटलाचं तसं नाही. एक वेळ सकाळी तुम्हाला फोन जर का केला आणि जर का समजा त्यांना जर का वेळ नसेल तर संध्याकाळी तुमच्या घरात संग्राम पाटील असणार. हे मी छाती ठोकपणे सांगतो. असं कधीच होणार नाही. त्यांच्याकडे ते विजनच नाही, त्यांच्या घरातल्यांची ती संस्कृतीच नाही. त्यांना फक्त राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टीची आवड आहे. त्यामुळे तो कंटिन्यूस तुमच्या बरोबर असणार. सगळीच पदं आपल्यालाच पाहिजेत. आता एवढी कामं जर संग्राम पाटलांनी केली असतील तर कशाला पाहिजे जिल्हा परिषद सदस्यपद? नाही, त्यांना जिल्हा परिषद पाहिजेच असं काही नाही. पण आम्ही लोक थांबत नाही ना. आम्हाला पाहिजेच संग्राम पाटील. मग कुणाकडे देऊया? आम्हाला स्वतः संग्राम पाटील पाहिजे. आम्ही सगळ्यांनी जाऊन बंटी साहेबांच्याकडे विनंती केली की आम्हाला संग्राम पाटीलच पाहिजे. तर दुसरा सदस्य देऊन काही तो याला तरी पाहिजे. नाही तर मागच्या सदस्य कधी झालं तर काय अवघड होऊन बसेल ना. काय संग्राम पाटील काय वाटतंय संग्राम पाटलांचं कामं आहेत का? कामं आहेत की भरपूर आहेत, सांगेल ते करणार आहेत ती. आता फक्त निवडणुकीपुरतं करणार नाही निवडणूक कसं करतील? मग इतक्या वर्ष चाललं असतं का त्यांच्या घरात? इतक्या वर्ष आता 10-15 वर्ष त्यांच्या नाही, मग त्यांचं चाललं कसं? कधी नाही झालं तरी आम्ही आहे ना त्याला जबाबदारी. आम्ही देणार नाही. तुम्हाला एवढी मत दिलं म्हणजे तुम्ही मागं कसं करणार? आम्ही म्हणणार की त्यांच्या रस्त्यात भेटायला तरी पाहिजेत की भेटणार की आमचंच भाचाच आहे म्हणजे भेटणार. रोज सांगचा काय दाराघरात आमच्या सगळ्या गावात नाही जे त्याला माणसं आहेत ते येणार जाणार आहेतच की. हो असं कसं म्हणून चालेल? काय सांगताय संग्राम पाटलांचं काय व्यक्तिमत्व आहे? छान व्यक्तिमत्व आहे. भाचा आहे माझा. आम्ही जनतेसाठीच भाचा दिलाय तो. जनतेसाठी दिलाय. होय, जनतेचं काम इतकी करतायत की काय सांगण्याच्या पलीकडे. कधीही फोन करा, रात्री 12 वाजता फोन करा, हजर आहे. मावशी काय बरोबर आहे की बरोबर आहे. काय सांगाल संग्राम पाटलांनी असं काय काम केलेलं आहे की या प्रचारामध्ये तुम्ही आलेला आहात? आज जर एखाद्या घरात एखादी व्यक्ती आजारी आहे आणि त्यांच्या घरात कोण नाही, जरी सकाळी फोन केला, संग्राम पाटील जर बाहेर असतील तर तिथून ते येतात आणि त्या पेशंटला घेऊन दवाखान्यात स्वतः हजर असतात. त्यामुळे संग्राम पाटलांचं व्यक्तिमत्व त्याच्यावरच कळते आपल्याला की किती चांगलं आहे ते. आता या निवडणुकीत संग्राम पाटील भरपूर पैसे वापरा लागल्यात आणि निवडणूक लढवा लागल्यात असा गैरसमज आहे. एवढी जनता पैशासाठी आलेली नाही, फक्त संग्राम पाटलांसाठी आल्या का तर त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि ज्या वेळेला आम्ही बोलवतो त्यावेळेला हजर राहतात. म्हणून ही जनता सगळी त्यांच्या पाठीमागे आहे. काय सांगाल संग्राम पाटील यांच्या प्रचारामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात? काय असं वेगळं काम त्यांनी केलेलं आहे की इथं लोक तुम्ही आलेला आहात? मान्य सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदची म्हणून संग्राम पाटील दादांना तिकीट मिळालंय. पाचगाव मध्ये गेले 10 वर्ष ते सरपंच पद निभवत आहेत. पहिल्या टप्प्यात स्वतः सरपंच झाले, दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या प्रियांका वहिनी सरपंच झाल्या. पाचगाव मध्ये एवढा पाण्याचा थंटणात होता की पाण्याची एकच टाकी होती पाचगाव मध्ये आणि सगळं गाव घागरी घेऊन पाण्यासाठी रात्रभर टाकीवर बसायची. पण दादा आल्यापासून त्यांनी गिरगाव मधून पाणी चालू केलं आणि कॉलनी एरियाला गिरगावच्या पाणी पुरवठ्यातून त्यांनी पाणी दिलं. तसंच MGPची योजना आमदार ऋतुराज दादा आमदार होते तेव्हा त्यांनी निवडून आले, त्यांच्या माध्यमातून MGPची पाण्याची योजना मंजूर होऊन आली आणि त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. हे बी पाणी आता 6 महिन्यात सगळ्यांना वेळेत मिळेल. कॉलनी एरियात लोक घर घ्यायला तयार नव्हती की पाणी नाही म्हणून, पण आता एवढी लोकसंख्या वाढत चालली की वर्षाला 2000 पटीत पाचगावची लोकसंख्या वाढत चाललेली आहे. एवढी कामं तुम्ही म्हणालात की इतकी कामं त्यांनी केलेली आहेत, मग जिल्हा परिषद सदस्यपद कशाला पाहिजे? हे आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून संग्रामदादांनी एवढी कामं केली आहेत, पण ग्रामपंचायतचा फंड ह्याच्यातून आणखीन राहिलेली कामं पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषदेतून फंड मिळेल, तसे पंचायत समितीतून फंड मिळेल. ह्याच्यासाठी आमच्या पाचगावचा ह्या माध्यमातून विकास होईल. यासाठी आम्हाला जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना जिल्हा परिषद मतदारसंघातील या तुमच्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला संग्राम पाटील यांच्या पाठीशी किती उभ्या राहतील? ठामपणे उभा राहणार. काय अंक म्हणजे अगणित महिला उभा राहतील. अगणित म्हणजे आम्ही ते संख्येत तुम्हाला सांगू शकत नाही किती उभा राहतील. दादा काय सांगाल संग्राम पाटील यांच्या प्रचारात तुम्ही सहभागी झालाय, काय कारण आहे? संग्राम पाटील साहेब 24 तास उपलब्ध असणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या प्रेमाखातर आम्ही त्यांच्या आता प्रचार फिरत आहे.
24 तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता तुम्ही बघताय. पण आता ही निवडणुका झाल्यावर परत 5 वर्ष गायब होणार. नाही आता अनुभव आहे ना, आता 15 वर्ष त्यांच्याकडे ग्रामपंचायत असल्यामुळे त्यांचा कामाचा अनुभव आम्हाला आहे ना, त्यामुळे सगळी पदं त्यांच्या घरातच कशाला पाहिजे? सरपंच ते राहिले, सरपंच त्यांच्या पत्नी सरपंच, आता जिल्हा परिषद सदस्य पद पाहिजे आहे. मग कुठेतरी पदाचा स्वार्थ दिसतो. संग्राम पाटील मोठे होऊन देत ना, ग्रामपंचायतनच पुढे जाते ना, डायरेक्ट काय वरती जाणार नाही ना. मग संग्राम पाटीलला मोठे व्हावे असं आमचं मत आहे. का मोठे व्हावे? काय फायदा होणार आहे? कामाचा हातखंडा तसा नाही त्यांचा, कामाची पद्धत त्यांची जी आहे की नाही ती सर्वसामान्य गोरगरिबाच्या धावून येणारा माणूस आहे. कधी कोण करा उपलब्ध आहे लगेच. संग्राम पाटलांच्या या प्रचारामध्ये सहभागी होण्याचं कारण काय हो? संग्राम पाटलांच्या या प्रचार फेरीमध्ये सामील होण्याचं एकच कारण म्हणजे संग्राम पाटील हे तळागाळातले नेते आहेत आणि त्यांच्याजवळ कोणतंही काम घेऊन जा, त्यांच्या कधीही त्यांचा नकार नसतो. मग ते कोणत्याही पक्षाचा असू दे, कोणत्याही गटाचा असू दे, ते आपला माणूस म्हणून ते काम करणार. यासाठी आम्ही या प्रचार फेरीत सामील झालो. पण आता या निवडणुकीमध्ये बघितलं तर संग्राम पाटलांनी कुठंतरी पदाचा स्वार्थ बघितलेला आहे. जसं की सरपंच झाले, पत्नी सरपंच 2 वेळा झाल्या आणि आता या पदाचा स्वार्थ आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून या निवडणुकीत लढवा लागतात. हे अत्यंत चुकीचं समजत आहे. कारण जनतेनंच त्यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरल्यामुळं त्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतलेला आहे. कारण प्रशासकीय ज्ञान किंवा प्रशासकीय जे त्यांना माहिती आहे, गावासाठी जे काय करू शकतील ते फक्त संग्राम पाटीलच करू शकतील असं गावाचा विश्वास आहे. म्हणून गावाने त्यांना या ठिकाणी उभा केलेला आहे. आता कुठेतरी असं चित्र दिसते का की संग्राम पाटील या निवडणुकीमध्ये, आता जनतेने तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं, मात्र जिल्हा परिषद मतदारसंघ मोठा मतदारसंघ असतो ग्रामपंचायतीपेक्षा, तर या मतदारसंघातील लोक कितपत साथ देतील? निश्चितच लोकांची भावनाच तशी असल्यामुळं की सगळीच जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार ठामपणे आणि त्याचा विजय हा निश्चित आहे. आणि दुसरीकडे आता बघायला गेलं तर संग्राम पाटील या निवडणुकीत उतरत असताना पैशाचा अमाप वापर आणि कुठेतरी दबाव तंत्र वापरा लागलेत का? नक्कीच नाही. हे फक्त लोकांचे, विरोधकांचे वावडे आहेत की कुणालाही दबाव किंवा कुणालाही पैशाच्या जोरावर इथं आणलेले नाहीत. जी काही लोक आता तुम्ही सामील झालेले बघितलाय ती स्वइच्छेनं, स्वखर्चानं इथं सामील झालेले आहेत आणि अशा कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा आर्थिक दबावगट निर्माण त्यांनी नाही केलेला. दादा काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आता संग्राम पाटलांच्या प्रचारात सहभागी झालाय, काय कारण आहे हो? तिने कामं भरपूर केली. पाण्याची कामं झाल्यात आमदार बंटी पाटलाच्या आणि ऋतुराज पाटलाच्या याच्या माध्यमातून भरपूर कामं म्हणजे, आणि समस्या रस्ते वगैरे, गटर आणि इतर कामं त्याच्या म्हणजे लोकांच्या आड अडचणीला उभा राहणार ती भरपूर सांगण्याजोगी कामं केल्यात. त्यामुळे त्यांना भरघोस मतांनी लोक निवडून देणार. पण ही कामं करताना कुठेतरी संग्राम पाटलांनी फक्त तोंडच बघितली आणि कामं केली, हे असं काही नाही झालेलं नाही. आता जिल्हा परिषद मतदारसंघात ते उभारलेले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये तसं काम करतील असं वाटतंय तरी का? हे 100% करणार करतील. हो 100% अनुभव आहे त्यांना, 10 वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे ते काम करणार. सगळीच पदं त्यांच्या घरात कशाला पाहिजे तो? नाही आता हे बघा, लोकांनी जर निवडलं असेल तर आपण त्यांनी काय बोलता येत नाही. लोकांनी त्यांना निवडले 2 वेळा, लोक नियुक्त सरपंच म्हणून, मग आम्ही त्याला कोणी काय करणार? त्यांना लोकांची मर्जी आहे, त्यांना निवडलं. यामध्ये कुठं संग्राम पाटलांना या पदाचा स्वार्थ तुम्हाला कुठे दिसून आलाय का? नाही तसं काय आलं. आता ही निवडणूक लढवताना संग्राम पाटील कुठेतरी पैशाचा वापर करायला लागलेत आणि निवडणूक लढवा लागलेत, असं काय नाही झालेलं नाही. त्यांचं कामच आहे, त्यामुळे ते लोक त्यांच्या पाठीमागे आहेत. तर एकूणच आपण पाहिलं की पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत संग्राम पाटील यांच्या प्रचारामध्ये आपण अनेक कार्यकर्ते असतील, नागरिक यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आपल्याला या ठिकाणी असं दिसून आलं की संग्राम पाटील यांनी सरपंच पद एक वेळा सरपंच राहिले, त्यांच्या पत्नी या ठिकाणी 2 वेळा सरपंच राहिलेले आहेत. त्यांच्या या माध्यमातून आमदार सतेज पाटील असतील, माजी आमदार ऋतुराज पाटील असतील, यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक अशी विकास कामं या पाचगाव परिसरात केलेली आहेत. पाचगावचा संपूर्ण कायापालट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि अशाच प्रकारे पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा कायापालट ते नक्कीच करतील असा विश्वास या नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रचाराला एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचंही नागरिकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एकूणच त्यांचा अनुभव असेल किंवा विकास करण्याची जी काही भूमिका असेल त्या भूमिकेलाच जिल्हा परिषद पाचगाव जिल्हा परिषदेतील नागरिक चांगला असा प्रतिसाद देतील अशा प्रतिक्रिया या नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेल्या आहेत.
व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, पाचगाव.